हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. T20 पॉलिटी सिरीजमध्ये पुढचा टॉपिक आपण सुरू करतो आहे, फंडामेंटल राईट्स. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आर्टिकल जो सुरुवातीलाच आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे तो म्हणजे आर्टिकल 13. याच्यामध्ये मूलभूत अधिकारांना संरक्षण कसं दिलं जातं किंवा प्रोटेक्शन टू दी फंडामेंटल राईट्स कशा प्रकारे राखलं जातं याच्याबद्दलचं हे टोटल डिस्कशन असणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. याच्यामध्ये आर्टिकल 13चा अर्थ, त्याच्यानंतर यातल्या महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स, वेळोवेळी झालेल्या घटना दुरुस्ती आणि काही महत्त्वाचे डॉक्ट्रिन्स आपण याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहोत. ओके, सो आपण अधिक वेळ न घालवता आपल्या या लेक्चरला सुरुवात करूया. कलम 13 याच्यामध्ये मूलभूत अधिकारांचं संरक्षण कशा प्रकारे केलं जातं याच्याबद्दलचं डिस्कशन असणार आहे. ओके, तर मूलभूत अधिकारांशी विसंगत असलेला कायदा हा शून्य ठरतो. म्हणजेच काय की मूलभूत अधिकारांचं हनन होणारा जर एखादा कायदा संसदेने पारित केला तर अशा प्रकारचा कायदा हा शून्यवत किंवा वॉइड ठरवला जातो. हे कोणत्या कलमानुसार आपण डिस्कस करतोय तर कलम 13नुसार. मग असा कोणता कायदा आहे, कधी केलेला कायदा असेल तर संविधान पूर्व कायदा किंवा संविधान लागू झाल्यानंतरचे जे कायदे आहेत या दोन्ही प्रकारच्या कायद्यांना ही टर्म लागू असणार आहे. ओके, तर आपल्या लक्षात काय ठेवायचं याच्यामध्ये कोणकोणती प्रोव्हिजन आहे तर मूलभूत अधिकारांशी विसंगत असलेला कायदा हा शून्य किंवा वॉइड ठरतो. मग असा कायदा कधीचा तर संविधान पूर्वीचे कायदे आणि संविधान लागू झाल्यानंतरचे कायदे. आपण जर विचार केला तर 26 जानेवारी 1950 आपली घटना लागू झाली आणि त्याच्यानंतर जे केलेले कायदे आणि त्याच्या आधीचे कायदे अशा दोन्ही प्रकारच्या कायद्यांना काय होतं की संरक्षण दिलं जातं. अशा दोन्ही प्रकारच्या कायद्यांपासून मूलभूत अधिकारांना संरक्षण दिलं जातं. ओके, तर याच्यामध्ये आणखी काय आपल्याला महत्त्वाचं ठरतं तर संविधानाचं सर्वोच्चत्व म्हणजे सुप्रीमसी आपल्याला इथे राखली जाते. बरोबर, सुप्रीमसी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय राज्यघटनेची किंवा संविधानाची सर्वोच्चत्व इथे राखलं जातं. हे पण आपल्याला इथे अधोरेखित करावं लागेल. म्हणजेच तुम्ही जर कोणतीही राज्यसंस्था असाल, सत्तेमध्ये असलेला कोणताही पक्ष असेल, तो जर भारताच्या राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावून कोणताही कायदा बनवत असेल तर असा कायदा हा न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजेच न्यायालयीन पुनरावलोकन असे देखील म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू हा शब्द आहे. तर त्याच्या अंतर्गत आपण या सगळ्या कायद्यांना काय ठरवू शकतो, वॉइड ठरवू शकतो. ओके, तर हे सगळं डिस्कशन आपल्याला पुढे करायचं आहे. पण लक्षात ठेवायचं आपल्याला 13चा अर्थ काय की FR विरुद्धचा कायदा जर असेल तो वॉइड किंवा शून्य ठरवला जातो. ओके, आता आपण याच्यामधले काही सब आर्टिकल्स आहेत त्याच्याबद्दलचं डिस्कशन बघूयात. तर 13मध्ये आपण जसं पाहिलं की संविधान पूर्व कायदे हे देखील आपल्याला 13(1) पाहायला मिळतात. जर त्यांनी मूलभूत अधिकारांशी विसंगत असेल तर असा विसंगतीच्या मर्यादेपर्यंत शून्य ठरतो. आता हा कायदा ॲज इट इज रद्दबातल ठरतो का? रद्दबातल ठरत नाही. ओके, रद्दबातल ठरत नाही. तर त्याचा जो प्रभाव आहे तो त्या काही ठराविक वेळेपर्यंत काय केला जातो, ग्रहणित केला जातो. म्हणजे जसं की तुम्ही पाहता सूर्यग्रहण लागतं त्यावेळेस विशेष 1 तासाभरासाठी, 2 तासासाठी किंवा काही मिनिटांसाठी आपल्याला सूर्यग्रहण पाहायला मिळतं. पण त्याचा ग्रहणित असलेला प्रभाव ज्यावेळेस संपतो त्यावेळेस तो सूर्य आपल्याला पूर्ण स्वरूपामध्ये दिसतो. त्याचप्रमाणे कायद्याचं काय होतं की एखादं डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स अंतर्गत म्हणजेच हे ग्रहण सिद्धांत त्याला लागू होतं की विशिष्ट काळापर्यंत त्याला कायद्याला काय केलं जातं, ग्रहणित केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याचा प्रभाव लागू होऊ शकतो जर तो मूलभूत अधिकारांशी सुसंगत असेल. परंतु तो जर विसंगत राहिला तर मात्र तेव्हा देखील त्याला ग्रहणित केला जातो. जोपर्यंत त्याच्यामधल्या ज्या काही अनकॉन्स्टिट्युशनल गोष्टी आहेत त्या रिमूव्ह केल्या जात नाहीत किंवा बदलल्या जात नाहीत तर तोपर्यंत तो कायदा कसा राहतो, ग्रहणित राहतो. त्यालाच काय म्हणतो, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स, ग्रहण सिद्धांत. तुम्हाला राज्यसेवा मेन्समध्ये लिहिण्यासाठी देखील हा चांगला टॉपिक असणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा आपण भाग बघूया. त्याच्यामध्ये संविधानाच्या लागू झाल्यानंतर जे कायदे तयार केले त्याच्याबद्दल. जर मूलभूत अधिकार हिरावून घेणारा असा कोणता कायदा असेल तर तो कायदा देखील काय ठरतो, शून्य ठरतो. कधीचा तर संविधान लागू झाल्यानंतरचा. संविधानोत्तर कायदे जे आहेत ते आपल्याला कशामध्ये मिळतात तर 13(2) सो आपल्याला एवढं लक्षात यायला पाहिजे की 13(1) संविधान पूर्व कायदे आणि संविधानोत्तर कायदे हे आपल्याला 13(2) पाहायला मिळतात. याच्याबद्दलचं कन्फ्युजन काहीच असायला नाही पाहिजे. इथे आपण नवीन कन्सेप्ट काय शिकलो तर ग्रहण सिद्धांत म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. ओके, त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर आपण आता जसं कायदा म्हणतो की संविधान पूर्व कायदा किंवा संविधानोत्तर कायदा, तर हे कायदा म्हणजे काय, नक्की कायद्याच्या डेफिनेशनमध्ये काय असेल हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न कोण करतो तर कलम 13(3) आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे कायद्याची डेफिनेशन आपल्याला दिली. काय तर अधिनियम म्हणजे काय
संसदेने किंवा विधिमंडळाने एखादा जो मुख्य कायदा केला जातो, म्हणजे जसं की संसदेच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जर लोकसभा आहे, त्यानंतर राज्यसभा आहे, या दोघांनी पण तो एक विशिष्ट ठराव घेऊन तो जर कायदा जर पारित केला, त्याच्यानंतर राष्ट्रपतींची सही झाली, त्याच्यावर स्वाक्षरी झाली आणि राष्ट्रपतींनी त्याला जर अंतिम संमती दिली, तर आपण काय म्हणू शकतो, तो कायदा तयार झालेला आहे. ओके, तो कायदा तयार झाला आणि तो कायदा आपल्याला काय पाहायला मिळतो, तर एका मुख्य कायद्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला तो अप्लाय झालेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काही अध्यादेश असतात. अध्यादेश म्हणजे ऑर्डिनन्स आपण बघतो की ऑर्डिनन्सची पॉवर हा तात्पुरत्या स्वरूपात असतो आणि त्यावेळेस विधिमंडळाची मंजुरी आवश्यक असते. परंतु ज्यावेळेस विधिमंडळ सेशनमध्ये नसतं, ओके, त्यावेळेस राष्ट्रपती किंवा राज्यपाल आपण हे काय करतात, ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर त्यांना आहे. राष्ट्रपतींना कलम 123 नुसार आणि राज्यपालांना कलम 213 नुसार ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर आहेत. ह्या कधी काढल्या जातात, ज्यावेळेस सेशनमध्ये नसतं. कोण, तर विधिमंडळ किंवा संसद ह्या ज्यावेळेस सेशनमध्ये नसतात त्यावेळेस हा अधिकार आहे. कोणाला, तर राष्ट्रपतींना आणि राज्यपालांना. राष्ट्रपतींना 123, राज्यपालांना 213 नुसार. ओके, तात्पुरत्या स्वरूपात आहे, परंतु त्याला नंतर मंजुरी आवश्यक असते. ठीक आहे. त्यानंतर अधिसूचना, काही नोटिफिकेशन्स असतात. नोटिफिकेशन म्हणजे काय, की एखादा कायदा किंवा नियम लागू करण्यासाठी आपल्याला अधिकृत घोषणा करणं, ही नोटिफिकेशन काढतं. गव्हर्नमेंट कोणताही कायदा ज्यावेळेस लागू करतं त्यावेळेस एक नोटिफिकेशन काढतं की अमुक अमुक तारखेपासून हा कायदा या क्षेत्रासाठी लागू झालेला आहे आणि त्याचा प्रभाव हा आपल्याला आजपासून पाहायला मिळतो. अशा प्रकारची एखादी नोटिफिकेशन असेल. त्यानंतर नियम किंवा रूल, म्हणजे एखादा कायदा जर लागू करायचा असेल तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक गोष्टी सांगितलेल्या नसतात. जसं की आता GST ॲक्ट आहे 2017चा. तो GST ॲक्ट जर लागू करायचा असेल तर CGST रूल्स आहेत, SGST रूल्स आहेत, IGST रूल्स आहेत. तर त्याच्यामधल्या काही बारकावे जे असतात ते आपल्याला अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असतात आणि म्हणून हे रूल्स देखील इम्पॉर्टंट. म्हणजे ॲक्टची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या काही डिटेल्ड गाईडलाईन्स असतात त्याला आपण रूल्स म्हणतो. त्यानंतर नियमनं असतात, रेग्युलेशन्स असतात. आता रेग्युलेशन्स नियामक संस्थांकडून विशिष्ट क्षेत्रासाठी बनवले जातात. म्हणजे जर पाहिलं RBI आहे. RBI काय करतं की आपल्याला नियामक बँक आहे ती पूर्ण आपल्या बँकिंग सेक्टरसाठी भारतातल्या, तर ती एक काही रेग्युलेशन्स बनवते आणि त्याच्यानुसार आपल्याला वागावं लागतं. म्हणजे आपल्याला कधी कधी फोनवर वगैरे आपल्याला येतं की तुम्ही कोणाला OTP शेअर करू नका किंवा काय, या RBIच्या गाईडलाईन्स आहेत किंवा RBIचे रेग्युलेशन्स आहेत. अशा प्रकारच्या ह्या रेग्युलेशन्स असतात. म्हणजे एखादी नियामक संस्था जी कोणती अपेक्स ऑथॉरिटी आहे ती काय करते, अशा प्रकारचे रेग्युलेटरी जे काही फंक्शन्स आहेत ते राबवत असते आपल्या विशिष्ट क्षेत्रासाठी. ठीक आहे. काही बाय लॉज आहेत, स्थानिक प्रभाव असतो यांचा आणि स्थानिक स्वरूपाचे असतात. त्याचबरोबर काही कस्टम्स युसेज आहेत, त्याच्याबद्दल न्यायालय मान्यता जर दिली असेल तरच यांना आपण कायदा म्हणू शकतो. न्यायालयाची कायदेशीर मान्यता असेल आणि त्याचा प्रभाव कोणताही नकारात्मक दृष्टीने समाजावर पडत नसेल तर त्यावेळेला अशा प्रथा किंवा रूढी आपण काय करतो, कायदा या डेफिनेशनमध्ये घेत असतो. त्यामुळे जी 13ची डेफिनेशन तुम्हाला डायरेक्ट प्रश्न देखील आलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कायदा या संज्ञेखाली कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतात, तर या सगळ्या गोष्टी समाविष्ट झालेल्या असतात. काय त्यांचे अर्थ देखील आपण पाहिले आणि कायदा म्हणजे 13(3) जो आर्टिकल आहे त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन देखील आपण पाहिलेलं आहे. ओके, जर लक्षात आलं नाही तर थोडंसं मागे घ्या आणि परत एकदा हा सगळा पोर्शन बघून घ्या, कारण इम्पॉर्टंट आहे, परीक्षेला येऊ शकतो तुम्हाला. कारण कायद्याची डेफिनेशन ही तुम्हाला लिहिण्यासाठी एसे ज्यावेळेस राज्यसेवेचा लिहाल त्यावेळेस देखील तुम्हाला ते इम्पॉर्टंट ठरणार आहे. ओके, आता याच्यामध्ये हा कायदा तर म्हणजे हा आर्टिकल तर आपण एक्सप्लेन केला, याच्यामधले काही सब आर्टिकल्स देखील पाहिले, त्यांच्या प्रोव्हिजन्स पाहिल्या. परंतु याच्यामध्ये वेळोवेळी काही घटनादुरुस्ती झाली का, याच्यावर काही वादविवाद झाले का, तर त्याच्याबद्दलचं डिस्कशन आपण आता पाहणार आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाची जी ठरलेली यातली घटनादुरुस्ती ती म्हणजे पहिली घटनादुरुस्ती. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की 1951ला ही पहिली घटनादुरुस्ती झाली. भारत आपला स्वतंत्र झाला 1947ला. 1947 नंतर आपली आपली जी घटना आहे ती आपण स्वीकारली कधी, 26 नोव्हेंबर 1949ला आणि नंतर आपली घटना जी लागू झाली ती 26 जानेवारी 1950ला. म्हणजे हा जो प्रवास आहे इथपर्यंत 26 जानेवारी 1950ला आपण घटना लागू केली. त्याच्यानंतर आपण बघितलं की भारत स्वतंत्र झाला आहे. भारतामध्ये गरिबी आहे, भारतामध्ये आर्थिक असमानता आहे, सामाजिक असमानता आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य पसरलेलं आहे. जर नेहरूंचा जो मी इतिहास पाहिला तर नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून ते समाजवादी दृष्टिकोन त्यांचा
पाहायला मिळतो. म्हणजे सोशलिस्ट ॲप्रोच त्यांचा सुरुवातीपासूनचा होता आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यांनी भूसुधारणाकडे जास्त लक्ष दिलं. म्हणजे लँड रिफॉर्म्स आणण्याच्या दृष्टीने लोकांमध्ये जमिनींचं समान वितरण व्हावं, वाटप व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे जी काही लँड रिफॉर्म्स करत असताना ऑब्व्हियसली जे जमीनदार वर्ग होता त्या काळचा, त्यांच्याकडे 500 एकर 1000 एकर अशा प्रकारची जमीन होती आणि त्यामुळे या सगळ्या लोकांना काय झालं की आपल्या ह्या काही गोष्टी आहेत, म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला दिलेलं जे अधिकार आहेत, कोणकोणते अधिकार, तर प्रॉपर्टीच्या संदर्भात आपल्याला मालमत्तेच्या संदर्भातलं जे मूलभूत अधिकार आहेत. कोणता मूलभूत अधिकार होता, तर 19(1)(f) मध्ये आपल्याला पाहायला मिळतो जो प्रॉपर्टीचा अधिकार होता. त्याच्यानंतर कलम 31मध्ये देखील आपल्याला हे अधिकार पाहायला मिळत होते. सो आपण सुरुवातीला जसं पाहिलं की आर्टिकल 13मध्ये आपण पाहिलं की FRशी विसंगत असलेला कायदा हा काय ठरतो, तर वॉइड ठरतो. हे आपण डिस्कशन पाहिलं, म्हणजे तो शून्यवत ठरतो. मग इथे तर माझ्या फंडामेंटल राईट्स दोन्ही ठिकाणी हनन होतं आणि फंडामेंटल राईट्सचं हनन होत असताना जर तुम्ही एखादा कायदा असेल तर तो राबवत असाल तर तो कायदा हा वॉइड ठरला पाहिजे, अशा प्रकारचं डिस्कशन सुरू झालं. मग त्यावेळेस काय ठरलं की ठीक आहे, आपण असं करूया की त्यावेळेस 8 अनुसूची होत्या, 8 शेड्यूल होते, 9व्या शेड्यूल त्याच्यामध्ये ॲड केलं गेलं आणि हे सगळे जमीन सुधारणा कायदे आहेत ते सगळे 9व्या शेड्यूलमध्ये टाकण्यात आले आणि 9व्या शेड्यूलला एवढं प्रोटेक्शन दिलं की जो काही बेसिक स्ट्रक्चर किंवा त्या काळचा ज्युडिशियल रिव्ह्यू जो न्यायालयीन पुनर्विलोकनाचा भाग आहे तो 9व्या शेड्यूलला लागू होणार नाही आणि याच्यामध्ये जे कायदे टाकले जातील ते कायदे त्यांना सगळं संरक्षण प्राप्त होईल की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं न्यायालयीन पुनर्विलोकन असणार नाही. त्यामुळे काय झालं की सरकारने केलेले लँड रिफॉर्म्स कायदे जे आहेत त्यांना आपोआप संरक्षण प्राप्त झालं. आता संरक्षण प्राप्त झालं, पण फंडामेंटल राईट्स हा नंतर इथं होतच आहे की तुमच्या या दोन्ही आर्टिकल्स फंडामेंटल राईट्स जे आहेत, मूलभूत अधिकारांचे आहेत, त्यांचं हनन होतं आहे. मग काय करणार, तर अशा प्रकारे ज्यावेळेस पहिली घटनादुरुस्ती झाली आणि ह्या पद्धतीने 9वी अनुसूची ॲड केली गेली, त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळेल की शंकरी प्रसाद यांनी काय केलं, पहिला खटला दाखल केला आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की जो काही घटनादुरुस्ती, आता तुम्ही म्हणता की कायदा जर विसंगत आहे तर तो वॉइड ठरला पाहिजे, परंतु हा कायदाच नाही असं न्यायालयाने आपल्याला सांगितलं. कसं, तर आता बघा इथे ऑर्डिनरी ॲक्ट आहे, ठीक आहे, ऑर्डिनरी एक ॲक्ट आहे ज्याला आपण सामान्य कायदा म्हणतो. सामान्य कायदा म्हणजे आता जसं की माहितीचा अधिकार आहे, बरोबर, तो लोकसभा, राज्यसभा, त्यातून जाऊन मग राष्ट्रपतींची सही आणि त्याच्यानंतर मग कायद्याचं स्वरूप. त्यानंतर काही कॉन्स्टिट्युशनल ॲक्ट आहेत, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट जे आहेत त्याला आपण काय म्हणू की संविधानिक, ठीक आहे, संविधानिक ॲक्ट आहेत, कायदे आहेत, बरोबर. तर या कायद्यांचं स्वरूप जे आहे ते कॉन्स्टिट्युशनल ॲक्ट आहे, हे ऑर्डिनरी नाही. आणि हा जो ऑर्डिनरी ॲक्ट आहे, कायदा आहे, तो फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच आपण कलम 13चा विचार करतोय. या कॉन्स्टिट्युशनल ॲक्टसाठी 13चा विचार करत नाही. त्यामुळे हा कायदाच नसल्यामुळे, हा कायद्याच्या डेफिनेशनमध्येच येत नसल्यामुळे काय होतं की कॉन्स्टिट्युशनल ॲक्टला ते प्रोटेक्शन प्राप्त होतं. त्यामुळे आपण काय म्हटलं, घटनादुरुस्ती ही कलम 13मधील कायदा नाही असं आपल्याला शंकरी प्रसाद विरुद्ध भारतीय संघ 1951च्या खटल्यामध्ये वर्डिक्ट मिळालं. त्याच्यामुळे काय झालं की पुन्हा एकदा 9व्या अनुसूचीला प्रोटेक्शन मिळालं की हा कायदा नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकत नाही. सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान 1965ला पुन्हा एकदा सेम आधारावरच हा खटला दाखल केला गेला आणि त्याच्यामध्ये निर्णय सेम राखला गेला, काय की घटनादुरुस्ती कलम 13मधील कायदा नाही, त्यामुळे पुन्हा एकदा त्याला प्रोटेक्शन मिळालं. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल ॲक्ट आहे, ऑर्डिनरी ॲक्ट तो नाही, त्याच्यामुळे कायद्याच्या डेफिनेशनमध्ये येत नाही. त्यामुळे जरी त्यांनी तुमच्या मूलभूत अधिकारांचा हनन झाला असेल तरीसुद्धा त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू वापरू शकत नाही. इथपर्यंत गोष्ट गेली पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या बाजूने. आता पुढे गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य, म्हणजे हे पंजाबमधील दोघं भाऊ होते, गोलकनाथ, हेनरी गोलकनाथ आणि आणखी एक नाव आहे त्याचं. तर हे दोघेजण काय केलं की या दोघांनी पंजाबमध्ये 1967मध्ये, हे देखील मोठे जमीनदार होते, जवळपास 500 एकरच्या आसपास यांची देखील जमीन होती. त्यामुळे मूलभूत अधिकारांमध्ये आमचं हनन झालं आहे याच्यामुळे त्यांनी काय केलं, खटला दाखल केला आणि जवळपास 11 जजेसच्या बेंचने असा निर्णय दिला की संसदेला मूलभूत अधिकारांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही, असं त्यांनी काय दिलं, वर्डिक्ट दिला. आता आपण सुरुवातीला इथे पाहिलं की हा कायदाच नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये बदल करता येत नाही असं आपल्याला 2 ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु गोलकनाथमध्ये तो निर्णय उलटा काय पडला की मूलभूत अधिकारांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही. म्हणजे तुम्ही मूलभूत अधिकार जसं की पाहिलं की 13नुसार त्यांच्या प्रॉपर्टीच्या राईट्स हनन झालं होतं, म्हणजे मालमत्तेच्या संदर्भातल्या अधिकारांचं हनन, तर त्या संदर्भामध्ये
संसदेला अधिकार नाहीत असं सांगितलं. आणि तो कायदा हा कॉन्स्टिट्युशनल ॲक्ट हा देखील कायदाच आहे. त्यामुळे त्या कायद्याचं देखील काय करू शकतो आपण, ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकतो आणि तो तसा कायदा आपण काय करू शकतो, तर नल अँड व्हॉइड ठरवू शकतो, म्हणजे शून्यवत त्याला आपण करू शकतो. म्हणजे कायदा आहे, या कायद्याच्या डेफिनेशनमधला कॉन्स्टिट्युशनल ॲक्ट हा कायदा आहे असं आपल्याला वर्डिक्ट इथं मिळालं. आता याच्यानंतर इंदिरा गांधी सरकार होतं, बरोबर. इंदिरा गांधींच्या अगेन्स्टमध्ये हा निर्णय गेला की तुम्हाला असं अधिकार नाही किंवा हा कायदा आहे, याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो. मग त्यांनी काय केलं की त्याच्यावर काउंटर म्हणून 24वी घटनादुरुस्ती केली 1971ला. आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलं की घटनादुरुस्ती करण्याचा स्पष्ट अधिकार आहे, मूलभूत अधिकारांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. ओके. त्याच्यानुसार त्यांनी कलम 13(4) त्याच्यामध्ये समाविष्ट केलं. 13(4) काय सांगितलं की 13(4) घटनादुरुस्ती म्हणजेच 368 नुसार केली जाणारी घटनादुरुस्ती ही कलम 13 कायदा मानली जाणार नाही. हेच आपण पाहिलं होतं कशामध्ये, तर शंकरी प्रसाद आणि सज्जन सिंगमध्ये. परंतु गोलकनाथमध्ये सांगितलं की तो कायदा मानला जाईल आणि त्याच्यामध्ये सरकारला मूलभूत अधिकारांमध्ये काय करता येणार नाही, तर त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. परंतु 24व्या घटनादुरुस्तीने पुन्हा एकदा शंकरी प्रसाद आणि सज्जन सिंगमधलाच त्याने काय केले, त्या प्रकारची घटनादुरुस्ती करून घेतली. आता या सगळ्या गोष्टींमध्ये संसदेला मूलभूत अधिकारांचं दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, हो, तर बेसिक स्ट्रक्चरच्या अधीन राहून. ओके. आता हे डिस्कशन सुरू झालेलं म्हणजे शंकरी प्रसादपासून सुरू झालेलं बेसिक स्ट्रक्चरच्या बाबतीत, परंतु ठोस किंवा त्याच बाबतीमध्ये तशाच प्रकारची कोणतीही टर्मिनॉलॉजी आत्तापर्यंत आपल्याला दिसली नव्हती. त्यामुळे 24वी घटनादुरुस्ती ही इंदिरा गांधींनी स्वतःला म्हणजेच सरकारला खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार दिले किंवा मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याच्या संदर्भात किंवा घटनादुरुस्ती करण्याच्या संदर्भात. आणि तो जो घटनादुरुस्ती कायदा असेल तो कायदा म्हणून कन्सिडर होणार नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू देखील अप्लाय होणार नाही. ओके. त्यामुळे काय झालं, पुन्हा एकदा सरकारला अमर्याद अधिकार मिळाले. आता याच्यानंतर 1973 केशवानंद भारती म्हणून हे एक केरळमधले मठपती होते, एक संत होते. आणि त्यांची एक मठाची जागा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय झाली, तर लँड रिफॉर्म्स कायद्यांमध्ये ती गव्हर्नमेंटकडे जमा होत होती. त्याच्यामुळे त्यांनी खटला दाखल केला आणि त्या खटल्याच्या नुसार आपल्याला मूलभूत अधिकारांमध्ये दुरुस्ती करू शकते संसद, हा निर्णय दिला. परंतु सगळ्यात मोठा तिथे आपल्याला एक महत्त्वाचं डॉक्ट्रिन मिळालं, तो म्हणजे कोणता, तर मूलभूत रचना सिद्धांत म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. याच्यामध्ये काय म्हटलं की बेसिक स्ट्रक्चर म्हणजे जी काही मूळ आपली राज्यघटना होती त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर दिलेलं नव्हतं, परंतु त्या मूळ राज्यघटनेचे काही असे मूल्य आहेत, बरोबर, तर त्यांचा तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही, ते अमर्याद आहेत त्याच्यामध्ये. जसं की धर्मनिरपेक्षता आहे, सेक्युलरिझम आहे, बरोबर. त्यानंतर आपल्याला सरनाम्यामध्ये जे पाहायला मिळतात त्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. जसं की फेडरलिझम आहे, सेक्युलरिझम आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू हा जो पार्ट आपण बघतो या सगळ्या संदर्भात अशा खूप आहेत. म्हणजे ज्या ज्या वेळोवेळी काय झालं की खटल्यांमध्ये सुप्रीम कोर्टाने काही त्यात ॲडिशन करत करत खूप मोठी लिस्ट ती तयार झाली. आणि आपल्याला याच्यावर देखील बेसिक स्ट्रक्चरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा नाहीत अशा प्रकारचा देखील आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतो. त्याच्यामुळे केशवानंद भारती या खटल्यामध्ये त्यांनी दुरुस्ती करू शकतो असा निर्णय दिला. त्याचबरोबर बेसिक स्ट्रक्चर याच्याबद्दलचं डिस्कशन केलं आणि 24वी घटनादुरुस्ती आहे ती वैध ठरवली. ठीक आहे. आता ही वैध ठरवलेली जी घटनादुरुस्ती होती तीच म्हणजे आपण ही 24वी याच्याबद्दलचं डिस्कशन केलं की कशाप्रकारे अमर्यादित अधिकार, परंतु त्यांना थोड्या प्रमाणामध्ये मर्यादित करण्याचा प्रयत्न या बेसिक स्ट्रक्चरने केला. ठीक आहे. त्याच्यानंतर मिनर्वा मिल्स विरुद्ध भारत संघ 1980ची ही जी दुरुस्ती अधिकार हे मर्यादित आहेत, म्हणजेच काय की अमर्याद आहेत का नाही, त्याला बेसिक स्ट्रक्चर फॉलो करावं लागेल. त्याच्याशी विसंगत कायदा करत असाल तर तो ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी ओपन असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे IR कोएलो वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडू 2007चा हा खटला आहे. याच्यामध्ये सांगितलं की 24 एप्रिल 1973 नंतर 9व्या सूचीत जरी तुम्ही कायदे टाकले तरी त्याला प्रोटेक्शन प्राप्त होणार नाही. का? कारण बेसिक स्ट्रक्चर हा जो आहे पार्ट तो चाचणीस पात्र असेल. म्हणजे तुम्ही 9व्या सूचीत जरी कोणते कायदे टाकलेत तरीसुद्धा ते ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी ओपन असतील. ठीक आहे. ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी ओपन असतील. आता ही तारीख का 24 एप्रिल 1973 का? कारण केशवानंद भारती खटल्याची ही डेट आहे. केशवानंद भारती खटला लागू झाल्या म्हणजे केशवानंद भारती खटल्यानंतर या तारखेनंतर आपल्याला बेसिक स्ट्रक्चर लागू होईल आणि त्याच्यानुसार 9व्या अनुसूचीला देखील ज्युडिशियल रिव्ह्यू लागू असेल. सो लक्षात ठेवा ही तारीख देखील डायरेक्ट विचारली जाते. 24 एप्रिल 1973 सचिन तेंडुलकर यांचा जन्मदिवस आहे 24 एप्रिल 1973, त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा.
आपल्याला या केशवानंद भारतीपर्यंत आपल्याला जास्त गोष्टी क्लिअर झाल्या, कशाप्रकारे कायदा आहे, कायदा नाही आणि कशाप्रकारे संसदेला अधिकार आहेत त्याच्याबद्दलचे डिस्कशन. त्यानंतर हा कलम आपण अभ्यासत असताना आपल्याला डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी, त्याच्यानंतर पृथक्करण सिद्धांत, डॉक्टर ऑफ एक्लिप्स, त्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू आणि प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हर रुलिंग म्हणजे भावी प्रभाव सिद्धांत याच्याबद्दल डिस्कशन करायचं आहे. याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स म्हणजे कायदा हा जुना कायदा असेल तर तो तेवढ्या काळापुरतं ग्रहणीत होतो. तो जर फंडामेंटल राईट्स किंवा राज्यघटनेशी सुसंगत झाला त्याच्यानंतर त्याच्यावरचं ग्रहण सोडवलं जातं आणि नंतर तो कायदा पुन्हा एकदा प्रभावी होतो. त्याच्यानंतर हे जे आहे डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी याच्यामध्ये पृथक्करण सिद्धांत आहे. तो कसा त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूयात. की समजा एखादा कायदा आहे आणि त्या कायद्यामध्ये एखादं कलम आहे जी काही अनकॉन्स्टिट्युशनल आहे, गैरसंवैधानिक आहे, ठीक आहे, तर तो तेवढाच कलम काय केला जातो, स्ट्रक डाऊन केला जातो, ना की पूर्ण कायदा स्ट्रक डाऊन केला जातो का, तर नाही. मग काय केलं जातं, तर फक्त तेवढा कलमच स्ट्रक डाऊन केला जातो आणि पूर्ण जो कायदा आहे तो ॲज इट इज काय होतो, लागू राहतो किंवा वैध ठरतो, ठीक, व्हॅलिड ठरतो. तर अशा प्रकारे तो कायदा पुन्हा एकदा वापरत आला जातो. याला काय म्हणतात, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. म्हणजे डॉक्टर जसं एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करत असेल, ज्या ठिकाणी आजार आहे तेवढाच भागावर आज तो काम करतो. म्हणजे ऑपरेशन करून तेवढा भाग काढून टाकतो किंवा जर रिप्लेसमेंट असेल तर त्या पद्धतीने. ओके, पूर्ण बॉडीला तो ऑपरेट करतो का, तर नाही, ठीक आहे, तेवढ्या भागापुरतंच फक्त विचार केला जातो. म्हणून याला आपण पृथक्करण सिद्धांत असं देखील म्हणतो. डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स याच्यामध्ये पाहिलं तुम्ही की जुना कायदा असेल तो हा ग्रहणीत होतो तेवढ्या काळापुरतं, नंतर तो सुसंगत झाला घटनेशी तर पुन्हा लागू होतो. ओके, तर अशा प्रकारे फक्त काही काळासाठी त्याला ग्रहण लागलं जातं. त्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच एखादा कायदा जो संसदेने कायदा बनवलेला आहे त्या कायद्याची घटनात्मकता तपासण्याचं काम हे कोणाचं आहे, तर सुप्रीम कोर्टाचं आहे. मग सुप्रीम कोर्ट काय पाहतं की कॉन्स्टिट्युशनल आहे का, बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागतोय का, लागत असेल तर मग ते अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं जातं. जर वैध असेल तर तो काय करतो, तो कायदा ॲज इट इज ठेवला जातो, म्हणजे तो इम्प्लिमेंट होतो. ओके, त्यामुळे काय होतं की जो अनकॉन्स्टिट्युशनल कायदा आहे त्याला काय केलं जातं, तिथेच थांबवलं जातं आणि त्याच्यामधल्या गोष्टी काही ज्या असतील ते रेक्टिफाय करण्यासाठी काही सूचना दिल्या जातात. म्हणून याला अंतिम संरक्षक मानलं जातं. कोणाला, सुप्रीम कोर्टाला, संविधानाचं अंतिम संरक्षक मानलं जातं. ओके, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे पुनर्विलोकन किंवा पुनरावलोकन या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतात. हे ज्युडिशियरीचा खूप मोठं इम्पॉर्टंट रोल आहे. त्यानंतर प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हर रुलिंग म्हणजे भावी प्रभाव सिद्धांत. याच्यामध्ये गोलकनाथ खटल्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वापर केला जाता. तर ही संकल्पना काय आहे की एखादा निर्णय असेल, एखादा कायदा असेल, त्या कायद्याचं समजा त्याच्यावर एखादा निर्णय झाला किंवा एखादा खटला असेल, त्याच्यानुसार नवीन काही गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने दिल्या, तर त्या ज्या नवीन गाईडलाईन्स आहेत त्या काय होतात, प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टनी सुरू होतात. म्हणजेच असं आपण म्हणू की GST ॲक्ट 2017मध्ये आपण लागू झाला, बरोबर. 2017ला लागू झाल्यानंतर जर गव्हर्नमेंटने आज असं म्हटलं की याच्यामध्ये या त्रुटी होत्या आणि त्या आपण रेक्टिफाय करून नवीन कायदा आपण आज प्रभावी करतोय, तर 2026मध्ये जर एखादा कायदा लागू झाला GSTच्या संदर्भात, तर 26मध्ये केलेला जो कायदा आहे तो काय होईल, प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टने लागू होईल. म्हणजे इथून पुढे अशा पद्धतीने म्हणजे भविष्य काळासाठी तो कायदा लागेल. परंतु याचा अर्थ असा नाही होणार की 2017मध्ये केलेला कायदा जो आहे त्याच्या त्रुटी असल्यामुळे तोपर्यंत दिलेला GST, लोकांनी जो काही गव्हर्नमेंटला GST दिला आहे तो रद्दबातल ठरेल किंवा तो GST गव्हर्नमेंट परत देईल असं होणार नाही. तर त्याचा प्रभाव तेवढा होता, तो संपला. आता नवीन कायदा तिथून पुढे राहणार, तर त्याचा प्रभाव भविष्यकाळासाठी असेल. म्हणजे नवीन निर्णय फक्त भविष्यकाळासाठी लागू राहतात. अशा प्रकारे आपल्याला प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हर रुलिंगचा कन्सेप्ट आपल्याला इथे पाहायला मिळतो. जर लक्षात घेण्यासाठी पुन्हा एकदा बघा, एक्सप्लेन व्यवस्थित केलेले आहेत ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज 1, 2, 3 आणि 4. ओके, तर आपल्याला तुम्ही ही संकल्पना आधी ऐकली असेल, ही नवीन असेल तुमच्यासाठी, ही देखील नवीन असेल, प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हर देखील नवीन असेल. ओके, तर अशा पद्धतीने हा आर्टिकल 13चा अभ्यास करता येईल. सगळ्या घटना दुरुस्ती आणि त्याच्यामधले महत्त्वाचे डॉक्ट्रिन्स आपण एक्सप्लेन केलेले आहेत. तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं आहे, सुरुवातीपासून एकदा पुन्हा शांतपणे बघा आणि जेणेकरून जेवढं लक्षात ठेवता येईल ठेवा. आणि तुम्हाला काही लेक्चर्समध्ये जर काही तुम्हाला सजेशन द्यायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ॲप्रिशिएशन असेल तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. ठीक आहे, सो आपण बघूयात. आजचं सेशन इथे संपू आणि त्यानंतर फंडामेंटल राईट्समधले जे काही मेन प्रोव्हिजन्स आहेत आर्टिकल 14पासून आर्टिकल 35पर्यंत, तर त्या देखील आपण डिस्कस करू आणि त्याच्यामधली क्लिष्टता संपवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट टाईम.